संघटना चाललेली आहे स्थिर राहिलेली आहे, कसं बघताय? ते काय आहे की ती खूप चिंतेची बाब आहे आणि याचं कारण मला हे समजतं की ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीने एक नवा उद्योग सुरू केलेला आहे की जे पैसे वाटून लोकांनी मतदान करायलाच यायचं नाही, म्हणजे खूप खूप गंभीर एक विषय आहे जे इलेक्शन कमिशनने खूप गांभीर्याने त्याला हाताळला पाहिजे. नाहीतर इलेक्शन घेण्याची आवश्यकताच नाही आहे, कारण भारतीय जनता पार्टीकडे इतका पैसा आहे. त्या पैशातून तुम्ही घरी जा, गोरगरीब लोकांना पैसा द्या, त्यांना इंक लावा आणि त्यांना सांगा तुम्ही येऊच नका मतदान करायला. ते इतकं गंभीर असूनही त्याच्यावर का कारवाई होत नाही हे एक चिंतेची बाब आहे आणि नक्की इलेक्शन कमिशनने याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे. एवढे 2-3 महिने हा ताणतणावात गेले होते, इंटर जलील आता रिलॅक्स कसं होणार, झोपणार. म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार की किती दिवस झाले असेल की जेव्हा 3 तास 4 तासपेक्षा जास्त झोपची संधीच मिळालेली नाही आहे. म्हणजे ज्या दिवशी 4 तासाची झोप मिळायची तर असं वाटायचं की अरे आज बहुत आराम करली. आता ठीक आहे, निवडणूकसाठी सगळे लोक करतात, मी पण केलेलं आहे. बघू आता, आराम करेंगे थोडा. तुमच्या मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील फॅक्टर चालला असं बऱ्यापैकी चर्चा सुरू. हो, मला पण असं वाटतं की मनोज जरांगे फॅक्टर जे आहे ते चाललेलं आहे आणि मी सुरुवातीपासून बोलत आहे की मनोज जरांगेचे जे फॉलोअर्स आहे ते त्यांनी जे काही बोललो तर ते 100% फॉलो करतात आणि यावेळी त्यांनी जे काही आदेश दिले असेल तर माझी अपेक्षा अशी आहे की त्यांनी नक्की फॉलो केलं असेल आणि त्याच्यामुळे जे निकाल येईल ते काही धक्कादायक असेल असं मला वाटतं. धक्कादायकच्या याच्यावर थोडंसं हसताय आणि मतदानाच्या काही तास आधी तुम्ही जरांगेंना भेटलेला का? हो, मग काय आहे की जेव्हा आपलं अशी आपण इलेक्शनच्या वेळी सगळे आपल्या वेल विशर्सला भेटतो, म्हणजे असं नाही आहे की आपण जे लोक आपले ओळखीचे आहे आणि तसाही मी म्हटलेलं आहे की जरांगे पाटील साहेबांचा मी सुरुवातीपासून फॅन आहे की एक माणसाने कशा एक आंदोलन करण्याचं जे एक पद्धत होती त्याला टोटली त्यांनी चेंज केलेली आहे आणि एक संदेश दिलेला आहे की आपण आपल्या निर्णयावर ठाम असेल, आपल्यामध्ये प्रामाणिकता असेल तर नक्की आपण आपलं जे लक्ष्य आहे ते साध्य करू शकेल. आणि म्हणून मी जे खूप सारे लोकांना भेटायला गेलो होतो तर मला असं वाटलं की येस, जरांगे पाटील साहेबांकडेही जायला पाहिजे, गेलो होतो. सर, आता निवडणुकीच्या काळामध्ये बरंच अॅग्रेशन वाढलं माझं. तुम्ही काय छोटे उमेदवार असू द्या, मानी शोभा तो आता निघून जाईल का? इलेक्शन पुरतं जे आहे ना ते अॅग्रेशन असतं. तुम्ही स्टेजवर आल्यावर एकमेकावर हे करतं, टीका करतं. पण या मागच्या 2 इलेक्शनमध्ये मी बघितलेले आहे की काही जे पार्टीचे कॅन्डिडेट्स आहे ते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहे, म्हणजे लिटरली शिवीगाळ ते करत आहे स्टेजवर उभे राहून. आणि कुठेतरी मला असं वाटतं की इलेक्शन कमिशनमध्ये खूप मोठा एक रिफॉर्म करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही फक्त त्यांना हे मागतात की तुमच्या किती केसेस आहे, तुम्ही इलेक्शनच्या काळात तुमचा कसा ॲटिट्यूड राहणार आहे, तुम्ही कशा वागणार आहे हे डेटा जवळ केला पाहिजे. हे सगळे डेटा कलेक्ट करायला पाहिजे. पण आता बहुत असं आमची अपेक्षा हे आहे की लेट्स फॉरगेट. तोच माझा प्रश्न होता. मी ज्या उमेदवारांकडे गेलो, ठीक आहे, टीका टिप्पणी झालेली आहे, एकमेकांच्या बद्दल खूप आरोप प्रत्यारोप झालेले, त्याचे रिफ्लेक्शन कार्यकर्त्यामध्ये येत असतात. आजचा दिवस शांत गेला, उद्या परवा 2 दिवसात भांडणं होऊ शकतात. काय तुम्ही म्हणाल, हे लक्षात ठेवता का सोडून देता बाद गेम खतम? असं काय आहे की आम्ही पॉलिटिकल जे आहे आमचे डिफरन्सेस आहे, आम्ही एकमेकांचे शत्रू नाही आहे. पॉलिटिकल डिफरन्सेस आहे, आयडिओलॉजिकल डिफरन्सेस आहे. मी जेव्हा आमदार होतो, जेव्हा खासदार होतो, आम्ही भारतीय जनता पार्टी असू द्या, शिवसेना असू द्या, काँग्रेस असू द्या किंवा जे विरोधी पक्षातले सत्ताधारी पक्षातले असेल त्यांच्या विरोधात आम्ही